नमस्कार. माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 119 म्हणजेच 119 कृती संशोधन आराखडा व अहवाल लेखन कार्यपुस्तिका या विषयाची माहिती पाहूया. कृती संशोधन आराखडा व अहवाल लेखन कार्यपुस्तिकेतील परिशिष्ट क्रमांक 1 उदाहरणादाखल कृती संशोधन आराखडा. प्रस्तावना. मी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयातील अध्यापनाचा एक भाग म्हणून गृहपाठ देतो. मात्र गृहपाठ न करण्यामागेच अनेकांचा कल दिसतो. त्यांना ते ओझे वाटते. सुरुवातीला ते गृहपाठ करत नाहीत, नंतर मात्र हळूहळू त्यांनी गृहपाठ करून सोडवून दाखवले आहे. अर्थात काही विद्यार्थी आजही काही विशिष्ट विषयांचा गृहपाठ आवडीने नियमित करतात. विज्ञानाच्या गृहपाठाकडे या विद्यार्थ्यांचे कसे वळवता येईल या विचार मनात आला, म्हणून मी कृती संशोधनासाठी ही समस्या निश्चित केली. या संशोधनामुळे मला आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचा गृहपाठ करण्यास प्रेरित करता यावे, हा कृती संशोधनामागील माझा मुख्य हेतू आहे. 2. समस्या विधान. नाशिकच्या अभिनव शाळेतील इयत्ता 7वी तुकडी ब मधील विद्यार्थ्यांच्या विज्ञान विषयाचा गृहपाठ न करण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावरील उपाययोजनांची परिणामकारकता अभ्यासणे. 3. पूर्वतयारी. पूर्वतयारीचा भाग म्हणून मला खालील कृती कराव्या लागतील. दैनंदिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी शाळेव्यतिरिक्त किती वेळ मिळतो. 2. गृहपाठासाठी ही मुले किती वेळ देतात आणि किती वेळ देणे त्यांना अपेक्षित आहे ह्याचा शोध घ्यावा लागेल. 3. शाळेव्यतिरिक्त शालेय विषय वा अन्य क्लासला जातात का. 4. विद्यार्थी किती वाजता उठतात, किती वाजता झोपतात, झोपेसाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो का. किती वेळ खेळतात, खेळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो का. 5. घरात TV आहे का, किती वेळ ते TV बघण्यात घालवतात, घरातील व्यक्ती किती वेळ TV बघतात. 6. घरात अभ्यासपूर्ण वातावरण आहे का. पालक काय करतात, किती भावंडे काय करतात. मुलांप्रमाणे शिक्षकांकडूनही काही माहिती प्राप्त करावी लागेल ती म्हणे. 7. प्रत्येक विषयाचे शिक्षक मुलांना गृहपाठ देतात का. 8. इतर शिक्षक देत असलेल्या गृहपाठाचे प्रमाण किती असते. इतर शिक्षकांनी दिलेला गृहपाठ गुणवत्तापूर्ण असतो का. 8. इतर शिक्षक आनंददायी सर्जनात्मक गृहपाठ देतात का. आणि 9. प्रत्येक विषयाचा किती गृहपाठ मुले पूर्ण करतात. या प्रश्नांच्या आधारे अधिक विचार केला असता मला असे वाटले की मर्यादित संख्येने सुटसुटीत व आनंददायी कार्यावर आधारित स्वाध्याय जर मी केले तर विद्यार्थी ते नियमितपणे करतील. त्यांची परिणामकारकता सिद्ध झाल्यास माझ्या इतर सहकाऱ्यांनाही कदाचित हा उपाय उपयुक्त ठरेल. 4. उद्दिष्टे. अभिनव शाळेतील इयत्ता 7वी तुकडी ब मधील किती विद्यार्थी विज्ञान विषयाचा गृहपाठ किती प्रमाणात करतात याचा शोध घेणे. मुलांनी किमान विज्ञान विषयाचा गृहपाठ करावा म्हणून आनंददायी आणि सर्जनशील गृहपाठ तयार करणे. मुलांनी विज्ञान विषयाचे स्वाध्याय करावेत म्हणून नवीन प्रकारचा गृहपाठ देऊन त्यांचा परिणाम पाहणे. संशोधन प्रक्रिया. 5वा मुद्दा आहे. गृहपाठ प्रमाण कमी केले असता मुले गृहपाठ करतात. अधिक सर्जनात्मक आवड निर्माण होणारे गृहपाठ दिल्यास मुलांना गृहपाठ करण्यास आवडते. याच्यामध्ये स्वाश्रयी चले आणि आश्रयी चले पाहूया. स्वाश्रयी चले जे आहेत ते 1. गृहपाठाचे प्रमाण कमी करणे. 2. सर्जनात्मक आवड निर्माण करणारे स्वाध्याय देणे. आश्रयी चले मुले गृहपाठ करतात. 6वा मुख्य मुद्दा आहे संशोधन पद्धती. संशोधन कार्यपद्धती.
या संशोधनात प्रथमतः मुलांसंदर्भात गृहपाठासंबंधी माहिती गोळा म्हणजेच पूर्वतयारीसाठी दिलेली करण्यात येईल. तसेच सर्व शिक्षक सहकाऱ्यांकडून त्याविषयक माहिती गोळा करण्यात येईल. यासाठी सर्वेक्षण पद्धतीचा व त्यानंतर एकल गट प्रायोगिक पद्धतीचा वापर करता येईल. संशोधन आराखडा पूर्वचाचणी 1. नियमित पद्धतीने स्वाध्याय दिल्यास किती मुले स्वाध्याय करतात हे पडताळले जाईल. 2. स्वाध्यायाकडे पाहण्याची मुलांची वृत्ती पडताळली जाईल. उत्तर चाचणी स्वाध्यायाचे प्रमाण कमी केले असता किती मुले स्वाध्याय करतात ते पडताळले जाईल. 2. सर्जनात्मक प्रेरणादायी स्वाध्याय दिल्यास किती मुले स्वाध्याय करतात हे पडताळले जाईल. 3. स्वाध्यायाकडे पाहण्याचा मुलांचा दृष्टिकोन पडताळला जाईल. नमुना म्हणून इयत्ता 5वी तुकडी ब ची संपूर्ण तुकडी असेल, कारण त्या संपूर्ण वर्गाबाबत शिक्षकांची ही समस्या आहे. या संशोधनासाठी वापरण्यात येणारी साधने पाहूया. 1. प्रश्नावली मुलांची काही माहिती मिळवण्यासाठी. 2. स्वाध्याय सर्जनात्मक व प्रेरणादायी स्वाध्याय. 3. निरीक्षण मुलांचे स्वाध्याय करण्याकडचा कल. आणि 4. अभिवृत्ती चाचणी. 7. सामग्री विश्लेषण या संशोधनासाठी शेकडेवारीचा विचार केला जाईल. 80% फरक जाणवला तरच बदल झाला असे मानता येईल. वेळापत्रक, घटक आणि कालावधी. 1. मुलांची माहिती गोळा करणे. प्रथम वर्ष नोव्हेंबर. 2. पूर्वचाचणी प्रथम वर्ष डिसेंबर. 3. सर्जनात्मक किंवा प्रेरणादायी स्वाध्याय तयार करणे द्वितीय वर्ष जानेवारी. 4. उत्तर चाचणी द्वितीय वर्ष मार्च. प्राप्त माहितीचे पृथक्करण द्वितीय वर्ष मे. 6. निष्कर्ष काढणे द्वितीय वर्ष जून. 7. अहवाल लेखन द्वितीय वर्ष सप्टेंबर. आता परिशिष्ट 2 पाहूया. यामध्ये संशोधन आराखडा मूल्यमापन प्रपत्र, संशोधन पद्धती आणि दीर्घ स्वाध्याय पाहूया. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यामध्ये अंतर्गत B.Ed अभ्यासक्रम केंद्र नाशिक येथील आहे. हे इथे विद्यार्थ्याचे नाव, कायम नोंदणी क्रमांक असे लिहायचे. त्यानंतर क्रमांक. पहिला मुद्दा आहे आराखडा लेखन. त्यामध्ये उपघटक आहे योग्य क्रम व नीटनेटकेपणा. 2. भाषाशैली. 3. संदर्भ सूची. दुसरा मुख्य घटक आहे आराखडा व आशय. त्यातील उपघटक आहे तात्विक पार्श्वभूमी. 2. योग्य समस्या विधान. 3. उद्दिष्टे. 4. परिकल्पना. 5. संशोधन पद्धती. 6. साधने. 7. सांख्यिकी. तिसरा मुख्य घटक आहे आराखडा सादरीकरण. उपघटक आहे पद्धतशीर. दुसरा उपघटक आहे आत्मविश्वासाने. 3. प्रकटीकरण ओघ स्पष्टता श्रावणीयता. 4. माध्यम वापर. चौथा मुख्य घटक आहे आराखडा व आंतरक्रियात्मक वागणूक. त्यातील पहिला उपघटक आहे प्रतिसाद. दुसरा आहे दोषांचा स्वीकार. आणि खाली आहे मुख्याध्यापकांची सही व स्वाक्षरी. परिशिष्ट 3 पाहूया. परिशिष्ट 3 मध्ये अहवाल सादरीकरण. यामध्ये कृती संशोधन अहवाल लेखन हाही कृती संशोधनातील महत्त्वाचा टप्पा आहे. कृती संशोधनातील संशोधन इतरांना लागू पडणार नाही किंवा पडणार नसेल तरी आपण समस्या सोडवण्यासाठी कोणता दृष्टिकोन मांडला, कोणती पद्धती वापरली हे जाणून घेण्यासाठी तसेच कार्यपद्धतीची माहिती मिळवण्यासाठीचा याचा उपयोग होतो. संशोधन अहवाल म्हणजे एक प्रकारे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावतीच असते. याचा उपयोग इतरांना कृती संशोधन समस्या जाणणे व त्याचे उत्तर समजण्यासाठी होतो. हा अहवाल साधारणतः 10,000 शब्दांचा म्हणजेच किमान 40 पानांचा असायला हवा. कृती संशोधन अहवालाचे महत्त्व. 1. समान परिस्थितीतील संशोधन करणारे इतर अभ्यासक, शैक्षणिक किंवा शालेय समस्यांनी त्रस्त झालेले व त्यासाठी समाधानपूर्व उपाय शोधणारे यांना देखील कृती संशोधनाचा अहवाल उपयुक्त ठरू शकतो. 2. कृती संशोधन प्रकल्प पूर्ण केल्यावर ह्या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारसी इतरांना कळाव्यात व त्यांनी लाभ घ्यावा म्हणून ही अहवाल उपयुक्त ठरू शकतो.
3. स्वतः संशोधकास आणि इतरांनाही संशोधन कार्य पुढे चालू ठेवायचे वाटले तर हा अहवाल सहाय्यक ठरतो. 4. कृती संशोधनाचे अहवाल हे शालेय कार्यक्रम सुधारण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. इथे अहवाल लेखनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, ते पाहूया. कृती संशोधन अहवाल लेखन नमुना. 1. प्राथमिक विभाग, मुख्य विभाग आणि अंतिम विभाग. प्राथमिक विभागामध्ये मुखपृष्ठ, शीर्षक पृष्ठ, प्रस्तावना, अनुक्रमणिका, कोष्टक सूची, आलेख, आकृत्या, नकाशे यांची सूची येते. मुख्य विभागामध्ये प्रास्ताविक, संबंधित साहित्याचे व संशोधनाचे समीक्षण. 3. संशोधन पद्धती. 4. माहितीचे पृथक्करण व अर्थनिर्वचन. 5. निष्कर्ष व शिफारसी. 6. सारांश. आणि अंतिम विभागात संदर्भ, साहित्य सूची आणि 2 परिशिष्टे यांची नोंद केलेली असते. मग प्राथमिक विभागात जे घटक येतात त्यांचे विश्लेषण पाहूया. पहिला आहे मुखपृष्ठ म्हणजे प्रथम पृष्ठ. या पृष्ठावर प्रकल्पाचे शीर्षक वरच्या भागात लिहावे. त्याखाली थोडी जागा सोडून कृती संशोधनाचे किंवा कृती संशोधन करणाऱ्या संस्थेचे नाव लिहावे. त्याखाली संशोधनाचे वर्ष टाकावे. उदाहरणार्थ येथे एक नमुना दिलेला आहे, पहा. त्यानंतर दुसरा घटक आहे प्रमाणपत्र. कृती संशोधन कार्य संशोधकाने स्वतः केलेले असल्याचे मार्गदर्शकांच्या सहीचे प्रमाणपत्र द्यावे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रस्तावना आणि ऋणनिर्देश. ज्या संस्थेत प्रकल्प हाती घेण्यात आला त्या संस्थेच्या प्रामुख्याने किंवा संशोधनकर्त्याने प्रस्तावना लिहावी. प्रस्तावनेच्या शेवटी ज्या संस्था किंवा व्यक्तीचे सहाय्य झाले त्यांचा ऋणनिर्देश करावा. प्रस्तावनेच्या शेवटी दिनांक व ऋणनिर्देश लिहिणाऱ्यांची सही असावी. त्यानंतर चौथा मुख्य मुद्दा आहे अनुक्रमणिका. येथे संशोधकाने कृती संशोधन अहवाल लिहिताना ठरवलेल्या आराखड्याप्रमाणे लेखन केलेले असल्याने त्याप्रमाणेच केलेल्या लेखनाप्रमाणे अनुक्रमणिका लिहावी. तसेच कोष्टक, चित्रे यांची अनुक्रमणिका असेल तीही लिहावी. प्रत्येक मुद्द्याप्रमाणे संबंधित पृष्ठ क्रमांकही लिहावेत म्हणजे वाचणाऱ्यास त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुख्य भाग आहे प्रस्तावना. यात साधारणतः प्रकल्पाची समस्या कोणती, तिचे स्वरूप, समस्या कशी जाणवली, त्यासाठी संशोधन का करावे इत्यादी बाबत लिहावे. ही प्रस्तावना लिहिताना समस्येच्या, संशोधनाची गरज, महत्त्व, संशोधनाची उद्दिष्टे व गृहीतके, संशोधन प्रकल्पाची व्याप्ती व मर्यादा इत्यादी मुद्दे विचारात घेऊन लेखन करावे. 2. संबंधित साहित्याचे व संशोधनाचे समीक्षण. आपल्या समस्येशी निगडीत काही संशोधने झाली असल्यास त्या संशोधनाचा हेतू, उद्दिष्ट व निष्कर्ष विचारात घ्यावे आणि आपल्या संशोधनाची गरज आपणास पटवून देता येते. तसेच त्या संदर्भात केलेले वाचन विचारात घेतलेल्यास त्यांचा संशोधनात वापर करता येईल. म्हणून या मुद्द्यात आपल्या संशोधन विषयाशी निगडीत झालेली संशोधने व विषयासंबंधित वाचन केलेली लेख, पुस्तके यांचा उल्लेख करावा. 3. संशोधनासाठी वापरलेली पद्धती. या टप्प्यात हे संशोधन कोणत्या पद्धतीने केले गेले याची सविस्तर माहिती द्यावी. तीच पद्धत का वापरली याचे विवेचन करावे. संबंधित कृती संशोधन हे विकास प्रकल्प आहे की प्रायोगिक प्रकल्प आहे हे स्पष्ट करावे. यात संशोधनाचा प्रकार, ज्ञानादर्श, तथ्य संकल्पनासाठी वापरलेली साधने, वापरलेले सांख्यिकीय तंत्रे या मुद्द्यांना धरून लेखन करावे. चौथा मुख्य मुद्दा आहे तथ्यांचे किंवा माहितीचे पृथक्करण व अर्थनिर्वचन. विविध साधनांद्वारे जी माहिती संशोधक गोळा करतो त्यावर तो सांख्यिकीय प्रक्रिया करतो. त्यावरून त्याला निष्कर्ष मिळतात. हे निष्कर्ष व्यवस्थित मांडावे लागतात. मिळविलेली माहितीचे तक्ते, आलेख तयार करावे लागतात. ते स्पष्ट व योग्यपणे मांडावे. तक्त्यांना, कोष्टकांना योग्य ती नावे व नंबर द्यावे. अनावश्यक माहिती देण्याचे टाळावे. गृहीतक कृत्य तपासण्यासाठी किंवा निष्कर्ष काढण्यासाठी जेवढी माहिती आवश्यक असते तेवढीच येथे द्यावी. माहितीचे किंवा सांख्यिकीय पृथक्करण करून मिळवलेल्या माहितीचे अर्थनिर्वचन अत्यंत काळजीपूर्वक करावे याची या ठिकाणी नोंद करावी.
निष्कर्ष व शिफारसी संशोधनातून प्राप्त झालेली फलिते व त्या आधारे निघालेले निष्कर्ष योग्य क्रमाने म्हणजे संशोधनाच्या प्रत्येक उद्दिष्टानुसार येथे मांडावे. संशोधनकर्त्याने कोणताही पूर्वग्रह दूषित न ठेवता निष्कर्षाचे प्रतिपादन करावे. संशोधनाचे निष्कर्ष अपेक्षेपेक्षा विरुद्ध किंवा उलट झाले तरी संशोधनकर्त्याने निष्कर्ष मांडताना ते निर्भीडपणे मांडावेत व त्यानुसार उपाययोजना म्हणून योग्य त्या शिफारसी कराव्यात. निष्कर्षांचा अन्वयार्थ व विमर्शी विचार. कृती संशोधनाचा मुख्य हेतू म्हणजे संशोधनास प्राप्त झालेली फलिते व निष्कर्ष यांचा समस्या सोडवण्यासाठी उपाय म्हणून पुरस्कृत केलेल्या तत्सम परिस्थितीत अनुधावन कार्यक्रम किंवा त्या पुढील परिस्थितीत राबविण्याचा कार्यक्रम म्हणून संबोधित करता येईल. हे निष्कर्ष आणि शिफारसी कोणत्या प्रकारच्या पुनर्रचनेत किंवा पुनर्व्यवस्थेत ची जरुरी आहे, तसेच या संशोधनातील काही प्रश्नांच्या न सापडलेल्या वा शोधलेल्या उत्तरांसाठी कोणते संबंधित अभ्यास भविष्यकाळात हाती घेता येईल याचे विवेचन अहवालात स्पष्टपणे करावे. अंतिम विभाग. संदर्भ साहित्य सूची. कृती संशोधन करताना संशोधनकर्त्याने अगदी सुरुवातीपासून जी पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे, अहवाल, कागदपत्रे वापरली असतील याची यादी येथे द्यावी. तसेच संशोधनासाठी ज्या ग्रंथांचा वापर केलेला असेल याची यादी येथे द्यावी. ग्रंथांची यादी तयार करताना ती एका विशिष्ट पद्धतीने मांडणी करून लिहावी. प्रथम लेखकाचे नाव, आडनाव, नाव, वडिलांचे नाव, प्रकाशन वर्ष, नंतर ग्रंथाचे नाव, प्रकाशनाचे स्थळ, प्रकाशक, आवृत्ती. उदाहरणार्थ उपासनी नाके 1972 शैक्षणिक कृती संशोधन पुणे महाराष्ट्र राज्य पाठ्यनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे प्रथम आवृत्ती. याप्रमाणे त्याची नोंद करावी. त्यानंतर परिशिष्टे. अहवालाचा हा शेवटचा टप्पा होय. यात वाचकांच्या दृष्टीने काही पूरक माहिती, संख्यात्मक माहिती, प्रश्नावली, मुलाखत, प्रश्नसूची इत्यादी माहिती देता येते. मात्र या परिशिष्टांचा संदर्भ मुख्य प्रकरणात असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे टंकलेखन व बांधणीबाबत नियम. 1. टंकलेखन नियम. बहिर्गत लेखन नियम. 1. कागदाचा आकार 11 बाय 8 इंच किंवा 10 बाय 8 इंच असावा किंवा डेमी 1/4 किंवा A4 असावा. 2. चांगल्या प्रतीचा पांढरा पेपर किंवा व्हाईट बॉन्ड पेपर टंकलेखनासाठी वापरावा. 3. पेपरच्या एका बाजूस टंकलेखन करावे. 4. वाक्याच्या सुरुवातीस टक्केवारी नसेल तर टक्केवारी पुढीलप्रमाणे 44%, 59% इत्यादी असावी. 5. आकृत्या व कोष्टकांचे क्रमांक अंकात लिहावे. लेखनशैली. इतर सहकारी, बाहेरील तज्ज्ञ, समव्यावसायिक यांना तुम्ही नेमके काय केले, का केले हे सुस्पष्टपणे समजेल अशी आपली लेखनशैली असावी. 3. मुखपृष्ठ. 1. संशोधन शीर्षक पृष्ठाच्या भागात दोन्ही बाजूस समान अंतर सोडून मध्यवर्ती स्थानावर मजकूर असावा. 2. शीर्षक 2-3 ओळींचे असेल तर त्याचा आकार उलट्या शंखासारखा असावा. उदाहरणार्थ याप्रमाणे. 3. शीर्षकाव्यतिरिक्त मुखपृष्ठावर संशोधकाचे नाव, मार्गदर्शकाचे नाव, शिक्षणक्रमाचे नाव, विद्यापीठाचे नाव व वर्ष यांचा उल्लेख करावा. 4. अनुक्रमणिका. आकृत्या, टेबल, आलेख यांची शीर्षके. 1. आकृत्यांचा खालील शीर्षक द्यावा. 2. टेबल किंवा सारणी शीर्षक व सारणी क्रमांक वर द्यावेत. 3. आलेख शीर्षक व असावे. 5. बांधणी. संशोधन अहवाल बांधणीसाठी पुठ्ठा वापरावा. त्यावर पांढरा कागद चिकटवून त्यावर मुखपृष्ठाप्रमाणे मजकूर छापावा. कृती संशोधन अहवाल सादर करण्याची पद्धती. कृती संशोधन अहवाल लेखनाचे कच्चे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याचे सादरीकरण अभ्यास केंद्रावरील दुसऱ्या संपर्क सत्रात करावे.
त्यानंतर मिळालेल्या प्रत्याभरणानुसार त्यात सुधारणा करून त्या अहवालाचे टंकलेखन व बांधणी करून अंतिम स्वरूपाची 3 प्रती पुढील 1 महिन्यात केंद्रावर सादर कराव्यात. त्या 3 प्रतींची विभागणी पुढीलप्रमाणे: एक प्रत अंतर्गत परीक्षकांसाठी म्हणजे अभ्यास केंद्रासाठी, 2 दुसरी प्रत बहिर्गत परीक्षकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांची प्रत, आणि 3 तिसरी प्रत विद्यापीठासाठी. त्यानंतर त्या अहवालाचे मूल्यमापन होऊन तुमच्या मौखिक परीक्षेच्या वेळी याची मौखिक परीक्षा घेण्यात येईल. अशा प्रकारे आपण कृती संशोधन आराखडा व अहवाल लेखन या कार्यपुस्तिकेचे माहिती पाहिली. धन्यवाद.